अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संदर्भात कशा प्रकारचा ठराव करण्यात आलेला? गेले म्हणजे 2 मीटिंगच्या पासूनचा हा विषय होता. बाह्यांनी सांगितलं होतं, आदरणीय मामांनी पण आम्हाला सूचना दिल्या होत्या, दिदींनी पण सूचना दिल्या होत्या आणि आम्ही पण आता 4 महिने झालं पंचायत समितीमध्ये येतोय, तहसीलच्या आवारामध्ये असतो आणि आपल्या करमाळ्यामध्ये इथंच सगळे ऑफिस वगैरे आहेत आणि दर शुक्रवारी आम्ही इथं जो जनता दरबार वगैरे घेतोय त्या माध्यमातून ग्रामीण भागातले लोक वगैरे येत असतात शुक्रवारपर्यंत आणि त्यांचे काय अडीअडचणी आहेत त्या आमच्यापर्यंत सांगतात. पण आम्हाला असं निदर्शनास बऱ्याच गोष्टी येतात की पंचायत समितीमध्ये पण पाठीमागच्या कालावधीमध्ये प्रशासक सगळं राज होतं. मग त्यामुळं अधिकाऱ्यांना प्रशासक असल्यामुळं जरा थोडं जाणीव अशी होत होती की आपल्यावर कुणाचा अंकुश नाही. परंतु आता त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही जरा विचारपूर्वक निर्णय घेतला आणि काल पंचायत समितीच्या आमच्या मासिक मिटिंगमध्ये 4थी मासिक मिटिंग होती. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीपूर्वक सांगितले की आपल्या डिपार्टमेंटचे सगळे जे हेड आहेत प्रमुख त्यांनी तर आवर्जून मिटिंगला पण हजर राहावं आणि विनाकारण आपल्या त्या ऑफिसमध्ये आपण तिथे जर नसाल किंवा तुम्ही जर तुमच्या त्या ऑफिसमध्ये जर तुमचे जे कर्मचारी आहेत ते जर इतरत्र कुठं जर भटकत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही वरिष्ठांना कळवून कारवाई वगैरे केली जाईल. आणि कालच्या 2 मिटिंगला आमच्या जे कोण अधिकारी गैरहजर होते त्या अधिकाऱ्यांना आम्ही सभापती मॅडमच्या सहीने आम्ही पत्र पण दिलेले त्यांना की आपण मिटिंगला वगैरे हजर राहत जा. आम्ही इकडं आता PWDचं सांगितलं किंवा आणखी दुसऱ्या सगळ्या डिपार्टमेंटला जे कोण अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही सूचना सगळ्या दिल्यात. काल सभेमध्ये आम्ही विशेष ठराव केलाय आणि त्या ठरावाच्या कॉपीज पण आम्ही त्या डिपार्टमेंटला आम्ही देतोय आणि त्यानुसार ते आमच्या सूचनांचं पालन करतील. आणि ह्या संदर्भात आम्ही जो आम्ही ठराव कालचा केलेला आहे तो CO साहेबांना आम्ही देतोय आणि त्या माध्यमातून आपली कारवाई होईल. सगळी आपण जी मिटिंग घेतली त्यांना ह्या किती अधिकारी मागले होते? कालच्या मीटिंगमध्ये साधारण 4 डिपार्टमेंटचे अधिकारी नव्हते. 4 डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? ते 4 डिपार्टमेंटचे जे अधिकारी नव्हते त्यांनी त्यांचे असिस्टंट त्या ठिकाणी पाठवून दिले होते. परंतु त्यांना आम्ही विनंती केली की जे असिस्टंट तुम्ही पाठवून देताय त्यांना पर्टिक्युलरली त्या डिपार्टमेंटची माहिती नसते आणि माहिती पूर्ण जर असेल तर मग आमचं समाधान त्याच्यातून होतं, आम्ही जे प्रश्न विचारतो त्याच्यात. परंतु अशा प्रकारचं ज्यांना माहितीच अजिबात काय नाही त्यांना तुम्ही पाठवून नका देऊ, तुम्ही पर्सनली तुम्ही तिथं आमच्या मिटिंगला हजर राहायला पाहिजे असं आम्ही सूचना केलेलं आणि हळूहळू त्या सूचनांचं पालन त्यांच्याकडून पण होईल. निश्चितपणे आपल्याला बदल दिसेल. ओके.